इटलीत बंद केलेला धोकादायक कारखाना, तोच कारखाना आता महाराष्ट्रात सुरू आहे. चला एक कटिंग घेऊया आणि या सगळ्या मागचं सत्य पाहूया. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मध्ये एक मोठा पर्यावरणीय प्रश्न उभा आहे. याच ठिकाणी आता एक रसायन कंपनी सुरू झाली आहे, जी PFAS म्हणून ओळखला जाणारा फॉरेवर केमिकल्स तयार करते. हेच तंत्रज्ञान आणि मशिनरी पूर्वी इटलीतील मोठ्या प्रदूषण प्रकरणात बंद झालेल्या कारखान्यांची होती. या रसायनांचा वापर पाळण्याजोगा नाही. हे जमिनीत, पाण्यात आणि जीवांमध्ये वर्षानुवर्षे टिकून राहतात आणि कॅन्सर, हृदयरोग, प्रतिकार शक्ती बिघडवणारे गंभीर परिणाम देतात. स्थानिक लोक आणि पर्यावरण कार्यकर्ते म्हणतात, जर एक देशात हे रसायन बंद झाले आणि इथे पुन्हा सुरू झाले तर आपल्याला गंभीर धोका आहे. या प्रकरणामुळे आता महाराष्ट्रात पाणी, माती आणि आरोग्याची चिंता वाढली आहे. हा संघर्ष विकास आणि पर्यावरण संरक्षण यातील संवेदनशील संतुलनाचा प्रश्न आहे. तुमचं मत काय आहे? या रसायन उद्योगाला महाराष्ट्रात परवानगी द्यावी का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी एक कटिंग मराठीला सबस्क्राईब करा.